भारताच्या मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीमध्ये कांस्य पदक, 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनू भाकरला कांस्य. ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकर हिची विजयानंतरची प्रतिक्रिया. अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचंही वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कांस्य पदक पटकावल्याच्या नंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा. सावरकर एअर रायफल क्लबमध्ये हाती तिरंगा घेऊन मिठाईचं वाटप. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेमध्ये मनू भाकरला कांस्य पदक. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनू भाकरला फोन. पदक मिळवल्याबद्दल केलं अभिनंदन. ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी. एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवरती सहज विजय. सिंधू 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजयी. ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी. श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्टिनावरती 4-0 असा दणदणीत विजय. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, तसंच अमित शहा यांच्यासोबत 10 वेळा बैठका झाल्या. दिल्लीमधल्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले महायुतीमधल्या सहभागाचे किस्से. अमित शहा आणि अजित पवारांना लपून छपून भेटायची काहीही गरज नाही. छुप्या भेटीबद्दल कथित बातम्या आहेत, याला अधिक महत्त्व द्यायची गरज नाही. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य. भाजपसोबत गेलेले अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून माहीत होते, मात्र भाजपसोबत गेल्यापासून दादांना सगळं विचारूनच करावं लागतंय. आमदार रोहित पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला. भाजपची 288 जागांची तयारी सुरू, पण मिळतील तेवढ्या जागा लढवू. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. शिवसेनेने 93 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमले, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमणार असल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती. जागा वाटपावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ. भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ. काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. विधान भवनामधल्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधीचा सोहळा. शिंदे गटाच्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी घेतली आमदारकीची शपथ. शपथ घेतल्याच्या नंतर भावना गवळी यांचा जय महाराष्ट्र, जय एकनाथ असाही नारा. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आमदारकीची शपथ. यावेळी नार्वेकर यांनी मानले ठाकरे कुटुंबियांचे आभार. वरळी विधानसभेमधून मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता. त्यामुळे वरळीमधून आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत होण्याचीही शक्यता. विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. 9 ऑगस्टला सभेमध्ये भूमिका स्पष्ट करणार बच्चू कडू यांची माहिती. जरांगेंना शेतकरी आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांचं स्वागत, बच्चू कडू यांचं वक्तव्य. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष रंगणार. स्थानिक भूमिपुत्रांनी आढावा बैठकीमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्यास पाडायचा असा निर्णय घेतल्यामुळे हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढणार. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अदिती तटकरे यांना शिवसेनेचं आव्हान. तटकरेंच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. भाजपचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांचं घाटकोपरमध्ये शक्ती प्रदर्शन. यंदा प्रकाश मेहता यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का याकडे सुद्धा लक्ष. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या सोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी. राजकीय कार्यक्रम नव्हता, प्रोटोकॉल म्हणून उपस्थित होतो. शरद पवारांच्या सोबत कोणतीही चर्चा झाली नाही, चेतन तुपे यांची प्रतिक्रिया.
काही कार्यक्रम हे सामाजिक असतात, कोणी गेलं म्हणजे विचार बदलले असं होत नाही. चेतन तुपे आणि शरद पवारांच्या भेटीवरती राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढवण्याच्या निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार. वरळीतील सामाजिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न. कल्याण पूर्वेमधून गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजप जिल्हा कोर कमिटीची बैठक. रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे यांची उपस्थिती. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड निवडणूक लढवण्याची शक्यता. हिंगोली विधानसभेसाठी काँग्रेसची आढावा बैठक. माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून या बूथ प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं का याबद्दल शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची मागणी. सोलापूरमध्ये प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे स्वागताचे बॅनर. बच्चू कडू यांचा बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असाही उल्लेख. झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्ती जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. राम नाईक हे माझे आदर्श. पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही, त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं वक्तव्य. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड होताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. हरिभाऊ बागडे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते एकवटले. बारामती तालुक्यामध्ये पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती. मात्र सातबाऱ्यावरील नावामध्ये दिलीप धोंडीबा खेडकर यांच्याऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केल्यामुळे अनेक सवालही उपस्थित. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन. सिंहगड रोड पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई. 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली. या अनुषंगाने मराठा बांधवांची नियोजनासाठीची बैठक. 10 लाख मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होतील असा मराठा बांधवांचा दावा. सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचाच राडा. शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून केली धक्काबुक्की. बीडच्या परळीतील तरुणाला नवस्फूर्तीच्या दिंडीमध्ये मारहाण. मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी एका तरुणाने केला होता नवस. मारहाण करणाऱ्यावरती गुन्हा दाखल होईपर्यंत मराठा बांधवांचा ठिय्या. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. जय पवार यांनी स्पर्धेचं आयोजन केल्याचीही माहिती. भिवंडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आठवडा विविध कार्यक्रमांचं आयोजन. पक्षप्रवेश आणि 500 महिलांना साड्यांचं वितरण संपन्न. नवी मुंबईच्या उरणमध्ये 3 दिवसांपूर्वी तरुणीची हत्या केल्यामुळे खळबळ. या प्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूला रवाना. संशयित आरोपीने 2018 साली पीडितेवरती अत्याचार केल्याचीही माहिती. नवी मुंबईच्या उरणमध्ये हत्या झालेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यामध्ये अद्यापही पोलिसांना अपयश. पोलीस ठाण्यावरती संतप्त नागरिकांचा मोर्चा. कोपर खैरणेमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात तरुणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी भव्य लॉंग मार्च. हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकरांचा मार्चमध्ये सहभाग. नवी मुंबईच्या सीबीडीमध्ये कोसळलेल्या 3 मजली इमारतीचा व्हिडिओ समोर. 2च दिवसांपूर्वी कोसळली होती इमारत. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास या संस्थेकडून मुलुंड भागामध्ये आंदोलन. आंदोलनामध्ये स्थानिक मुलुंडकर नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी.
मुंबईच्या पवई परिसरामध्ये खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये भात शेती करत नोंदवला निषेध, तसंच वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी पेनकिलर, झंडूबाम आणि आयोडेक्सचं केलं वाटप. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा, सुट्टीच्या दिवशी राज्य कर्मचारी रस्त्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चाचं आयोजन. सिंधुदुर्गामधल्या वैभववाडीतील नापणे धबधब्यावरती पदपद पूल बांधला जाणार. पुलासाठी काचेचा वापर केला जाणार असल्याची माहिती. राज्यामधला हा पहिलाच प्रकल्प. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर. सिंहगड परिसरामधल्या एकता नगर आणि निंबज नगरची राज ठाकरेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांसोबत साधला संवाद. पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. जोपर्यंत सर्व यंत्रणा एकत्र बसणार नाही तोपर्यंत फक्त नुकसानच होणार. पुण्यामधल्या पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांचा प्रशासनावर हल्लाबोल. पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यामधल्या पर्यटन स्थळांवरती अनिश्चित काळासाठी बंदी. हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो अलर्ट मात्र कायम. पुण्यामधल्या पूर नुकसानीचे 80% पंचनामे पूर्ण. पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्यासाठीचं काम सध्या सुरू. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये मगर आढळल्यामुळे खळबळ. आलेगाव, देऊळगाव राजे या परिसरामधल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती. ऊसाच्या पिकांमध्ये सुद्धा शिरलं पुराचं पाणी. तर कोवाड बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानांचं मोठं नुकसान. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कायम. ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर. भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी. भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी सुद्धा मार्ग बंद. भंडारा शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. आठवडाभरामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती. भंडाऱ्याच्या खात रोडवरील पूरबाधितांचं भर पावसामध्ये आंदोलन. प्रत्येक वेळी येणाऱ्या मुसळधार पावसाच्या नंतर परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत असल्यामुळे नागरिक संतापले. भंडाऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. गोसेखुर्द धरणामधून 3,02,702 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुसळधार पावसामुळे भंडारा रामटेक महामार्ग बंद. टवेपार गावाजवळ रस्त्यावरून 1.5 फूट पाणी. भंडाऱ्यातील 30 पेक्षा अधिक राज्यमार्ग बंद असल्याची माहिती. वर्ध्यामध्ये ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. किसान अधिकार अभियान संघटनेची मागणी. सेलू तालुक्यामधल्या आमगावमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची निदर्शनं. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची हुल्लडबाजी. बॅरिकेटिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाच्या जवळ गर्दी. पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पहिणे परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. दारू पिण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची पोलिसांकडून तपासणी करत कारवाई. मालेगावामधल्या गिरणा पुलावर तरुणांची स्टंटबाजी. नदीला पूर आलेला असताना वाहत्या पाण्यामध्ये 15 ते 20 फुटांवरून उड्या मारत स्टंटबाजी सुरू. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामधल्या हाजरा फॉल धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. वीकेंड असल्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यामधून पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 2 गाड्यांचा अपघात. समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात झाल्याची माहिती. 4 जण जखमी. जखमींवरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरची घटना. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पाण्यामध्ये कार वाहून गेल्याची घटना समोर. कमी उंचीच्या पुलावर पाण्यामधून
कार घेऊन जाणं पडलं महागात, 2 जणांचा जीव वाचला. वर्ध्यामध्ये वाघाडी नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 3 जणांची पोलिसांनी केली सुटका. समुद्रपूर तालुक्यामध्ये ही घटना. भिवंडीमधल्या कामवारी नदीपात्रामध्ये अज्ञात मृतदेह सापडल्यामुळे खळबळ. मृतदेह कोणाचा या प्रकरणी निजामपूर पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या मनमाडमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. रत्नागिरीच्या निळवणे गावामधल्या कातळवाडीकडे जाणारा रस्ता खचला. रस्त्यासह परिसरातील जमिनीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर तडे. निळवणे गावामध्ये जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. नाशिकच्या येवल्यातील तळवाडे देवळाने या रस्त्याची दुरावस्था. 25 वर्षांपासून संबंधित विभागाचं दुर्लक्ष. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, रस्ता करून द्या, संतप्त महिलांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो. तलावाच्या खाली असलेल्या धबधब्यामध्ये अनेक तरुणांनी घेतला पोहण्याचा आनंद. पावसामुळे शेकडो हेक्टरवरच्या सिंचनाचा प्रश्न सुटला. नांदेड शहरातील श्रीनगर मुख्य मार्गावरती झाड कोसळलं. यावेळी स्कूटरवरून जाणाऱ्या पती पत्नीसह 13 वर्षांचा मुलगा जखमी. अहमदनगरच्या राहाता शहरामध्ये बिबट्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वैजापूरकर वस्तीमधली घटना. कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यामधल्या हत्तीमहल परिसरामध्ये गव्यांचा कळप. 6 ते 7 गव्यांचा मुक्त संचार. विजयकुमार आरडे यांनी मोबाईलमध्ये कैद केला गव्यांचा कळप. गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरामध्ये पुन्हा हत्तींची दहशत. हत्ती सध्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये असल्याची वन विभागाची माहिती. शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन. गडचिरोलीमध्ये प्रचंड पावसामध्ये सुद्धा 99% उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा. महिला उमेदवारांची 100% उपस्थिती. नागपूर शहरामध्ये रस्ते अपघात कमी करण्याच्या संदर्भात अपघात निवारण समितीची बैठक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. मुंबईच्या दादर परिसरामध्ये चित्रा थिएटरच्या कॅन्टीनला आग लागल्याची घटना. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमध्ये कॅन्टीनचं किरकोळ नुकसान. 25 महिलांसोबत लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या. वसई कोर्टाकडून आरोपी फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. मीरा भाईंदरमध्ये ऑटो रिक्षा आणि कारची धडक. अपघाताच्या नंतर ऑटो चालकाला मारहाण. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.